मित्रांनो, नुकताच एक घोटाळा समोर आलेला आहे। तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये नक्कल पुरवल्याबद्दलचा हा घोटाळा आहे। यामध्ये मित्रांनो, आपल्या ऑनलाइन पद्धतीने जी परीक्षा कंडक्ट करणारी कंपनी आहे ती म्हणजे TCS। मित्रांनो, TCS कंपनीमधील जे कर्मचारी आहेत त्यांनी नक्कल पुरवलेलं आहे या परीक्षेमध्ये, त्यामुळे त्यांना त्या दोषांतर्गत काय अटक करण्यात आलेली आहे व त्यांच्यावर कारवाई होईल। लातूरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती परीक्षेत घोळ झालाय, कारण परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच परीक्षार्थींना कॉपी पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकारामुळे परीक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर मित्रांनो, अशा ऑनलाइन पद्धतीने ज्या परीक्षा होत आहेत त्यामध्ये बरेच गैरप्रकार आता समोर येत आहेत आणि त्यातच भ्रष्टाचाराला पण कमी करण्यात येत नाही यामध्ये, व यावरून बरेच काय आरोप प्रत्यारोप होत आहेत। मित्रांनो, अशा परीक्षा पद्धतीला आळा घालण्यासाठी आपल्याला उद्या क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्या सर्वांना हजर राहायचं आहे आणि ही परीक्षा पद्धती काय ऑनलाइन पद्धतीने होत आहे। तर अशा परीक्षा भ्रष्ट पद्धतीने व गैरप्रकारे होत आहेत। याला आळा घालण्यासाठी उद्या आपल्याला क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर येथे 11 वाजता हजर राहायचं आहे आपल्या न्यायासाठी, हक्कासाठी। त्याचबरोबर यामध्ये ही परीक्षा पद्धती यापुढे कोण तर MPSC कंडक्ट करावी अशी पण बऱ्याच जणांची इच्छा आहे आणि यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यांनी काय तर यापुढे या परीक्षा पद्धती कोणाकडे तर MPSC अंतर्गत या परीक्षा पद्धती व्हायला हव्यात व परीक्षा घ्यायला हव्यात। यासाठी आपण पुढाकार घ्यावा व सर्वांनी उद्याला क्रांती चौक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे आपल्याला हजर राहायचं आहे आणि आपल्या न्यायासाठी स्वतःला काय झोकून देऊन आपल्याला यापुढे असेच आंदोलन जिथे होतील त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी गैरप्रकार होत आहे, भ्रष्टाचार होत आहे, तर बऱ्याच ठिकाणी असे घोटाळे समोर येत आहेत। त्यासाठी आपल्याला न्यायासाठी लढायचं आहे। तर उद्याला नक्की आपण त्या ठिकाणी हजर राहा व आपल्या लढ्याला पुढाकार देण्यासाठी, न्यायासाठी हजर राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।